शंकर अण्णा धोंडगे हे शेतकरी चळवळीतील मोठं नाव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेती, सिंचन याविषयी शंकर अण्णा यांना मोठा अभ्यास आहे. 40 वर्षांपासून ते शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. आजपर्यंत त्यांनी सरकारच्या विरोधात मोठमोठी आंदोलने करून सरकारला सळो की पळो करून सोडले. कापूस, ऊस यासाठी तीव्र उग्र अशी आंदोलने शंकर अण्णा यांनी केली. या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अनेक दिवस तुरुंगवासही भोगला. केवळ रस्त्यावरची लढाई लढण्यापेक्षा एखाद्या सभागृहात जाऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा यासाठी शंकर अण्णा धोंडगे यांनी अनेक निवडणुका लढवल्या. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी विचारांचा पक्ष आहे या उद्देशाने शंकर अण्णा धोंडगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षात काम करत असताना त्यांना किसान भारती प्रदेशाध्यक्ष पद देऊन शरद पवार यांनी मोठा मान दिला होता. अण्णा हे चळवळीत काम करणारा नेता असल्याने त्यांना म्हणावे तसे राजकारण जमले नाही. 2009च्या विधानसभा निवडणुकीत शंकर अण्णा यांना आमदार होण्याचा योग आला. त्यांच्या या आमदारकीच्या काळात लोहा कंधार मतदारसंघात सिंचनाची मोठी कामे झाली. तेलंगणा राज्यात केसीआर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कामे पाहून अण्णा भारावून गेले होते. तेलंगणासारखंच महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा विकास व्हावा या उद्देशाने त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. तेलंगणातला तेलगू पक्ष महाराष्ट्रात आणून एक मोठे गुलाबी वादळ निर्माण करण्याची किमया शंकर अण्णा धोंडगे यांनी केली. या गुलाबी वादळामुळे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला होता. परंतु ते तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाचा पराभव झाल्याने केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष न देण्याचा निर्णय घेतल्याने शंकर अण्णा धोंडगे यांच्या विचारांवर पाणी फिरले. शेतकऱ्यांसाठी चळवळ थांबली नाही पाहिजे यासाठी त्यांनी स्वतःचाच महाराष्ट्र राज्य समिती या नावाने पक्षाची स्थापना केली. परंतु या काळात हा पक्ष वाढवणे तेवढे सोपे नाही याची जाणीव शंकर अण्णा यांना होती. सरकारच्या विरोधात राहून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा सरकार सोबत जाऊनच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे या उद्देशाने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेमध्ये जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र या पलीकडे काहीही नव्हते. परंतु शंकर अण्णा धोंडगे यांच्या प्रवेशाने आता जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र अशी भावना तयार झालीय. शंकर अण्णा यांचे कार्य पाहून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शंकर अण्णा यांच्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी देऊन शिवसेना शेतकरी परिषद राज्याध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिलीय. एकनाथ शिंदे हे राजकारणातले चाणक्य मानले जातात. त्यांनी लाडकी बहीण, लाडका भाऊ याबरोबरच आता शंकर अण्णा धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी लाडका शेतकरी करण्याचा मोठा प्लॅन आखलाय. महाराष्ट्रात कुठे सभा असली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शंकर अण्णा धोंडगे यांचा नेहमीच उल्लेख करत असल्याने सध्या शेतकरी नेते शंकर अण्णा हे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. शंकर अण्णा यांना शेती, सिंचन या संदर्भात मोठा अभ्यास असल्याने त्यांच्या या अभ्यासाचा पूर्णपणे एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्ष वाढीसाठी फायदा घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते सध्या शिवसेना पक्ष वाढीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहेत. त्यातच शंकर अण्णा धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकरी वर्गही मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याने याचा फायदा येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला नक्कीच होणार आहे.